काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर काल त्यांच्या मूळ गावी मोहाळा येथे एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला होता। या आरोपीला पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे। हिदायत पटेल हे मशिदीतून बाहेर येत असताना हल्लेखोराने त्यांच्या पोटात व मानेवर चाकूने वार केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते। जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ अकोट येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते। आज पहाटे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। हिदायत पटेल हे 73 वर्षांचे होते। त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने 2014 आणि 2019च्या अकोला लोकसभा निवडणुका लढवल्या होत्या। त्यांच्या निधनामुळे अकोला जिल्ह्यासह संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे।